तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 35. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सचे प्रश्न दिलेले आहेत, तर ऑफिस स्किल्स मध्ये जा, त्याच्यावर डाऊन एरो क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्ह्यू टॅब मधील डॅटाच्या पर्यायामुळे आपण प्रेझेंटेशन ग्रे शेड्स मध्ये व्ह्यू करू शकतो म्हणत आहे, तर याला आपण ग्रे स्केल म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर झूम इन अँड झूम आउट पर्याय स्क्रीनच्या डॅशच्या बाजूला असते म्हणत आहे, तर कोणत्या बाजूला असते, तर खालच्या उजव्या बाजूला असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पॉवरपॉईंट मधील कोणते व्ह्यू थंबनेल स्वरूपात सुलभ रिकॉर्डिंग साठी स्लाइड सादर करते म्हणत आहे, तर याचं उत्तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पॉवरपॉईंट मध्ये स्लाइड मास्टर मध्ये केलेले बदल केवळ वैयक्तिक स्लाइडवर परिणाम करतात, संपूर्ण प्रेझेंटेशनवर नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पॉवरपॉईंट मधील व्हिज्युअल बेसिक एडिटरचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा उद्देश बघा, तर मॅक्रो क्रिएट आणि एडिट करण्यासाठी वापरले जाते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर पहिले नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे, तर त्याच्यावर क्लिक, सिम्युलेशनचा पहिला प्रश्न इथून लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही इमेजला विविध इफेक्ट अप्लाय करून ती सुधारणा करू शकता, म्हणून लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेच्या निवडलेल्या इमेजला सिंपल फ्रेम अप्लाय करा म्हणत आहे. तर फ्रेम देण्यासाठी त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे आणि सुरुवातीचीच फ्रेम त्याला द्यायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून, चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन अतिशय उपयुक्त असतात, त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करा, तसेच त्याचा ग्राफिक फील व्हाईट बॅकग्राऊंड 1 असा बदला म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे आयकॉन्स वर जा. आयकॉन्स वर गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे. त्यानंतर याच्यातून मोबाईलचा आयकॉन इथे क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर मोबाईलचा आयकॉन इथे आलेला आहे. त्याचा आपल्याला ग्राफिक फील चेंज करायचा आहे, तर ग्राफिक फील चेंज करण्यासाठी इथे ग्राफिक फील मध्ये जा आणि याच्यातून आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड 1 इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर इथे सेल्फ पाथ लर्निंग दिलेला आहे, तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा. त्यामधला पहिला प्रश्न बघा, पॉवरपॉईंटच्या व्ह्यू टॅब मधील प्रेझेंटेशन व्ह्यूज ग्रुपचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, त्याचं फंक्शन बघा तुमच्या स्लाइड पाहण्याचे आणि एडिट करण्याचे विविध मार्ग प्रोव्हाइड करते, जसे की सामान्य स्लाइड सॉर्टर आणि रीडिंग व्ह्यू, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पॉवरपॉईंटच्या व्ह्यू टॅब मधील मास्टर व्ह्यू चे ग्रुपचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, तर या ग्रुपचं आपल्याला कार्य विचारलेलं आहे. तर याचं कार्य काय आहे बघा, तर युजरला स्लाइड, हँडआउट्स आणि नोट्स साठी एकसमान स्टाईल सेट करण्यास एनेबल करण्यासाठी ते वापरले जाते, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये नोट्स म्हणजे काय म्हणत आहे, तर नोट्स म्हणजे काय असते बघा, तर याचं उत्तर प्रेझेंटेशन दरम्यान प्रस्तुत करता संदर्भ देऊ शकेल असे अतिरिक्त तपशील आणि स्क्रिप्ट असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पॉवरपॉईंट विंडो मध्ये स्लाइड पाहण्यासाठी झूम लेवल स्पेसिफाय करण्यासाठी डॅश डॅश बटनावर क्लिक करा म्हणत आहे, तर यासाठी बघा आपण काय वापरले जाते, त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावा. पॉवरपॉईंटच्या व्ह्यू टॅब मधील कलर ग्रे स्केल पूर्ण कार्य करतो म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, हे फुल कलर, ग्रे स्केल किंवा शुद्ध काळा आणि पांढरा यासह विविध कलरच्या मोडमध्ये तुमचे प्रेझेंटेशन प्रिंट करण्यासाठी ऑप्शन प्रोव्हाइड करते म्हणत आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण स्कोर्स डिटेल्स वर जाऊन आपण स्कोर्स पाहू शकतो, किती आपला इथे स्कोर्स आलेला आहे. तर त्यानंतर इथून क्लोज करा. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गायडेड डुएटी वर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर गायडेड डुएटी वर सेल्फ वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करा.
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये झूम इन याचा साईज 66 सेट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. झूम या ऑप्शन्सवर जा आणि ज्यातून आपल्याला 66% वर क्लिक करायचं आहे इथून आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट डिझाईन करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, व्हेरियंट ग्रुप मधील एरो क्लिक करा, त्यानंतर बॅकग्राऊंड एरोवर क्लिक करा, डायलॉग बॉक्स मध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड सिलेक्ट करा, त्यानंतर पिक्चर ऑर टेक्स्ट व्ह्यूअर फिल वर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला वॉटर ड्रॉपलेट बॅकग्राऊंड टेक्स्चर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर स्टेप बाय स्टेप करायचं आहे. तर दिलेल्या पॉवरपॉईंट मध्ये आपल्याला बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा म्हणत आहे. तर डिझाईन टॅबवर जायचं आहे पहिले. त्यानंतर व्हेरियंट ग्रुप मधील आपल्याला एरोवर क्लिक करा म्हणत आहे. तर व्हेरियंट ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे. तर या एरोवर आपल्याला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड वर क्लिक करायचं आहे. तर बॅकग्राऊंड एरोवर क्लिक करा. तर इथे बॅकग्राऊंड एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर पिक्चर ऑर टेक्स्च्युअल फिल वर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यातून टेक्स्च्युअल फिल वर क्लिक करा. त्यानंतर बघा याच्यामधून आपल्याला काम म्हटलेलं आहे पिक्चर ऑर टेक्स्चर फिलवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर आपल्याला याच्यातून आपल्याला वॉटर ड्रॉपलेट टेक्स्चर सिलेक्ट करायचा आहे. तर टेक्स्चर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर इथे टेक्स्चरवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला वॉटर ड्रॉपलेट टेक्स्चर याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यावरून क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये स्लाइडचा साईज बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर स्लाइड साईज अनुकूल करण्यासाठी विड्थ साठी 30 सेंटीमीटर आणि हाईट साठी 15 सेंटीमीटर टाईप करायचं आहे. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा आणि शेवटी डायलॉग बॉक्स मध्ये इन्शुअर फिट वर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यासाठी बघा आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर डिझाईन टॅबवर क्लिक करा. त्यानंतर साईज वर जायचं आहे. साईज वर गेल्यानंतर आपल्याला याच्यातून कोणतीही साईज घ्यायची आहे तर त्यासाठी कस्टम स्लाइड वर क्लिक करायचं आहे. कस्टम स्लाइड वर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विड्थ साठी किती सांगितलेलं आहे 30 सेंटीमीटर. तर या विड्थ मध्ये जा आणि याच्यातनी 30 टाईप करा. त्यानंतर सी आणि एम टाईप करायचं सेंटीमीटर साठी. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. त्यानंतर 30 सेंटीमीटर यामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर हाईट साठी 15 टाकायचं आहे. तर हाईट मध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला 15 सी आणि एम टाईप करायचं सेंटीमीटर साठी. त्यानंतर आपल्याला शेवटी डायलॉग बॉक्स मध्ये इन्शुअर फिट वर क्लिक करा म्हणत आहे. तर असं टाकल्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि इन्शुअर फिट वर इथे क्लिक करा आपल्याला या ठिकाणी आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केल मध्ये चेंज करण्यासाठी दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये व्ह्यू टॅबवर जा. ग्रे स्केल मध्ये प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्रे स्केल वर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातून आपल्याला ग्रे स्केल वर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू वर सेल्फ सोडवणं झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ऑप्टिकल डिस्क मधून चित्रपट पाहताना व्हिडिओ मध्येच अडकतो तर याचं काय कारण असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, डिस्कवर स्क्रॅच किंवा धूळ असू शकतो. तर हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला फाईल वारंवार ओव्हरराईट करायच्या असतील तर कोणते स्टोरेज योग्य नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्टिकल डिस्क आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. फोटोग्राफर SD कार्डवर रॉ इमेजेस साठवतो, ऑप्टिकल डिस्कपेक्षा याचा कोणता फायदा आहे म्हणत आहे. तर याचा कोणता फायदा आहे बघा, तर ते हलके, छोटे आणि पुन्हा वापरण्यासारखे आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. तुम्हाला प्रयोगशाळेत जुनी फ्लॉपी डिस्क मिळाली, आज ती वाचणे का कठीण आहे म्हणत आहे. का कठीण आहे बघा, तर त्यासाठी आधुनिक डिव्हाइस मध्ये फ्लॉपी ड्राईव्ह नसतात, हे त्याचं उत्तर असणार आहे. जर एक्सटर्नल हार्ड डिस्क उंचावरून पडला तर तो का बंद पडू शकतो म्हणत आहे. का बंद पडू शकतो,
कारण धक्क्यामुळे आपल्याला मॅग्नेटिक पृष्ठभाग आणि हलणारे भाग खराब होतात. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पेन ड्राईव्ह अडॅप्टरने स्मार्टफोनला जोडली जाते, ही सुविधा काय म्हणत आहे? तर या सुविधेला आपल्याला OTG सपोर्ट म्हटले जाते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. गेमिंग कम्प्युटरसाठी SSD ला का प्राधान्य दिले जाते म्हणत आहे? कारण गेम लोड होण्याचा वेळ कमी होतो आणि परफॉर्मन्स चांगला मिळतो, हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. सिक्युरिटी कॅमेऱ्याचे फुटेज साठवण्यासाठी हार्ड डिस्कला SSD पेक्षा का प्राधान्य द्यावे म्हणत आहे? तर काय द्यावे लागते? कारण HSD मोठ्या स्टोरेजसाठी स्वस्त असतात, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमच्या शिक्षकांना 500 विद्यार्थ्यांना PDF पाठ्यपुस्तकाची कॉपी द्यायची आहे, मोठ्या प्रमाणावर वितरणासाठी स्वस्त माध्यम कोणती असणार आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर DVD आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. फाईल कॉपी करताना USB फाईल फ्लॅश ड्राईव्ह काढल्यास काय होऊ शकते म्हणत आहे? तर त्यामुळे आपला डेटा करप्ट होऊ शकतो, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 35 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.